हे आपले ॲसेट्स आहेत नॅचरल, ते वाचून ठेवले तर आपल्याला भविष्यात आपण क्लायमेट चेंजचा सामना करू शकतो. कारण हे काही फार मोठं सायंटिफिक गोष्ट नाही, कुठलं इंजिनियर येऊन क्लायमेट चेंज सॉल्व्ह करणार नाही आहे. सामान्य लोकांना आपली जंगलं वाचून, आपले झरे वाचून, आपल्या नद्या वाचूनच क्लायमेट चेंजचा सामना करावा लागणार आहे. आणि तोच त्याच्यावरचा मार्ग आहे. कोणतरी मुंबईतला फॉरेन एज्युकेटेड माणूस येऊन क्लायमेट चेंज सॉल्व्ह नाही करणार, सामान्य लोकच सॉल्व्ह करणार. त्यामुळे सगळ्यांना But here in Goa, we saw that day we saw the Department of Environment. They are themselves not interested. They are themselves not interested in taking action on their own. CO motor. They want complain, and even when somebody complains, they don't act. So do you think in this way there will be any change? Now the time of thinking is over. Now the time of action has started. त्याकाच लागून पर एनवायरमेंट डिपार्टमेंटान गेले, त्याकाच लागून आमी इतले रिप्रेझेंटेशन्स फायल करता, कंप्लेंट फायल करता, पेटिशन्स फायल करता, हायकोर्टान मॅटर आहा, एनजीटीन मॅटर आहा. वाय इज दीस स्ट्रगल? बिकॉज दीस पीपल आर नॉट लिसनिंग. दीस पीपल वे सपोज टू बी पब्लीक सर्वंट्स. ते आयज आमचे मास्टर जावन बसला. So how to change the system? We have to fight for it. No, what option we have? त्या पिरंगात रावपाच्या घराकडे बसून की ते आयकाना मरे, दॅट इज नॉट द ऑप्शन. नो, वी हॅव टू फाईट फॉर इट. So do you think 2027 will be a watershed year for Goa? See, it is a short term goal. हे बॅटल नो खूप लॉंग टर्म आसा, and we have to take each and every battle with utmost seriousness. हे बारीक बॅटल ते व्हडले बॅटल तशें कंपेर करून क्लासिफाय करया नाका. एवरीथिंग इज इम्पॉर्टंट, एवरीथिंग इज सिरियस, एवरीथिंग इज अर्जंट. शेवटचा मुद्दा आहे की लोकांच्या सेकंड होम साठी ना गावकऱ्यांचे फर्स्ट होम डिस्ट्रॉय केले नाही पाहिजे, एवढंच मत. हे लोक काय, हा काय इसेन्शियल डेव्हलपमेंट नाही आहे, लक्झरी टुरिझम आहे. But our CM is saying that this is their second home. When the CM is speaking about the second home, सगळ्याकडे सेम लोधा फॅमिलीचा एक नंबर आता महाराष्ट्राचा गार्डियन मिनिस्टर आहे. सेम इश्यूज आहेत सगळीकडे. लोकांचे फर्स्ट होम डिस्ट्रॉय करून श्रीमंत लोकांचे सेकंड होम बांधतात आणि काय नाही करत. इथे उद्या पाणी संपलं झऱ्याचं तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे, त्यांना नाही येणार. त्यांना ते पाईपलाईन टाकणार किंवा हे बिस्लरीची बॉटल दिवसाला 10 विकत घेतील. तर भरपूर पैसा आहे त्यांच्याकडे. इथे 50 लाख रुपयाला घर घ्यायचे जर पैसा आहे, बिस्लरीची बॉटल घ्यायचा नक्कीच पैसा आहे त्यांच्याकडे. हा तेच म्हणजे मला आता ती रक्कम पण नाही माहिती, पण मी तेच सांगतोय की आपल्याला ते परवडणार नाही दररोज 100 रुपयाच्या बिस्लरीच्या बाटल्या घेऊन फिरणं. बरोबर आहे की? तर मुद्दा तोच आहे की ह्यांच्या सेकंड होम साठी ना आपल्या लोकांचे फर्स्ट होम डिस्ट्रॉय नाही झाले. आपल्याकडे ना सत्यजित चव्हाण आहेत तिकडे. ते ॲक्च्युली आपण जर विचार केला की जे आता जे आंदोलन आहेत, पर्यावरणीय आंदोलनं, तर ही इज अ सक्सेसफुल एन्व्हायरमेंटलिस्ट की जे आंदोलनं केलेली आहेत, जवळ 3 ते 4 आंदोलनं त्यांनी ना हे केलेली आहेत, सक्सेस केलेली आहेत. तर आपण त्यांचं आहे ना खरं तर विचार ऐकले पाहिजेत. काय त्यांचं बारसू रिफायनरी असेल, जैतापूर असेल किंवा नाना रिफायनरी असेल, 10 टाइम्स बिगर प्रोजेक्ट त्यांनी थांबवले. 10 टाइम्स बिगर प्रोजेक्ट. मोठ्या कॅपिटल इंटरनॅशनल कॅपिटलिस्ट थांबवले. Satyajit, they say that you have been able to successfully stop many projects, many